तर आई आज आपण काय बनवतोय? आज आपण मेथीची सुकी भाजी बनवतोय आणि त्याला पहिल्यांदा शेंगदाणे भाजायला घेतले। अच्छा, शेंगदाणे भाजून हे जरा थोडे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। अच्छा, हे बघा आता शेंगदाणे भाजले ना, आता हिरवी मिरची टाकतो। आता मिरची टाकली ना, आता ही मिरची चांगली डाळिंबी कलरची झाली ना, करपवायची नाही। डाळिंबी कलरची थोडीशी कलर चेंज होत राहते का, नंतर त्याच्यात कांदा टाकून द्यायचा आणि बारीक गॅसवर वळू द्यायचा। खूप मोठा पण नाही करायचा गॅस टाकला ना, आपल्याला त्याच्यावर शेंगदाणे जरा बारीक चुरा करून टाकायचा। आता मिरचीला फोडणी दिली, आता कांदा डाळिंबी कलरचा होतोय आणि मग आता हे शेंगदाणे भाजले ना, याचा जरा चुरा करून घ्यायचा, म्हणजे मग आपल्याला ती भाजी टाकायला होणार। आता हे बघा कांदा मिरची फोडणी दिली आहे ना, तर आता आपण ही भाजी धुवून घ्यायची। आता याच्यामध्ये ही भाजी धुतली आणि आता ही भाजी एकदम पाणी पण एकदम विसरले। आता ही भाजी आपण त्याच्यावर टाकूया। आता हे भाजी आहे ना, थोडी शिजून कमी झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला मीठ टाकायला कळतं। भाजी भरपूर आहे असं वाटतं, पण मीठ जर टाकलं ना तर ते जास्त पडतं मग, म्हणून आता याला थोडं कमी झाली ना, मग आता याच्यात मीठ घाललं जाईल। आता कशी शिजून कमी झाली की नाही, आणि आता याला चवीनुसार थोडं मीठ टाकायचं, म्हणजे आपल्यातून जास्त होणार नाही। भाजी धुवून जर मीठ टाकलं ना, असं वाटतं की भरपूर भाजी आहे आणि मग ती खारट होऊन जाते। आता ही खारट नाही होणार, कारण बरोबर खाली बसली आहे ती भाजी। आता हे बघ, आता भाजी होत आली। आता आपण याच्यावर शेंगदाण्याचा कूट जरा टाकतो, म्हणजे तिला अजून टेस्ट पण येणार आणि चविष्ट पण लागणार। नाही तर थोडी कधी करवट लागत असते ना। आता हे शेंगदाण्याचा कूट घातला आपण, अजून थोडी सुकी होणार। हे बघा आता भाजी झाली, आता ही भाजी मी काढून घेऊ राहिली आणि जिराच्या कढईत आहे ना, म्हणून आता आपल्याला ती काढायलाच पाहिजे। ही झाली आपली सुकी मेथीची भाजी नाशिकची।